हर हर महादेव भावांनो. कोण म्हणतं भावांनो भूत नसते ती? होय भावांनो, भूत असते ती. आणि हे साबित झालंय गेल्या 26 वर्षापासून मुंबईमध्ये एक बिल्डिंग पडी कया. हे ज्या पाठीमागचं कारण सांगतो तुम्हाला काय आहे ती. तर भावांनो, साध्याला मी 1.5 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बघितला होता भावांनो, दहीसरच्या आणि मीरा रोडच्या मध्ये ह्या रेल्वे स्टेशनच्या मध्ये एक बिल्डिंग आहे. ती बिल्डिंग भावांनो अजूनपर्यंत मध्ये 2001 मध्ये त्या बिल्डिंगचं काम चालू असताना त्या बिल्डिंग मधला एक मजूर खाली पडला होता 9व्या माळ्यावरनं. मग तेव्हापासून त्या बिल्डिंगचं काम पूर्णपणे बंद आहे. नाही म्हणता 1000-2000 करोड रुपयाची ती बिल्डिंग आहे पूर्णपणे. आणि ती हाय अशी जागेला उभी आहे. तिला अजून कुणी त्यातमध्ये जात नाही. रात्रीच्याला माणसं जेव्हा वर जाते त्यावेळेस तिथं रडायचा आवाज येतो. दिवसा तर माणूस जाईल, रात्रीच्याला कोणीच तिथे जाऊ शकत नाही. तिथं असतं निघालो रे कारण मस्त ना भेटायला आहे. कुठनं कुठला आहे? काल रात्री आलता ना खाली? काल रात्री खेळ होता ना तू? काय चाललंय? मस्त एकदम. भूताच्या बिल्डिंगकडे यायचं चल भूताच्या बिल्डिंगकडे जाऊ चल. कुठं आहे? मी लिहून दिलेलं कुठं आहे? मी लिहून दिलेलं हेच आहे ना? ही मी लिहून दिलेलं. ह्याला वाचा, तुम्हाला समजते का बघा काय जीवन कहाणी अशी लिहिलेली आहे. आणि मी निघालेलो त्या भूताच्या बिल्डिंगकडं. मस्त भावा, भारी एकदम. तर भावांनो, ती भूताची बिल्डिंग आहे ना, ती सामन्यात जास्त खतरनाक आहे आणि खूप जास्त युनिक आहे. कशामुळं? 26 वर्षापर्यंत त्या बिल्डिंगमध्ये कोणीच जाऊ शकत नाही. कारण की रात्रीच्याला त्यात लाईट लागते. त्या 9व्या माळ्यामध्ये रात्रीच्याला लाईट लागते. वरनं कोणतरी बघतंय असं वाटतं आणि भरपूर आवाज येतो. तर ती बिल्डिंग बघण्यासाठी भावांनो मी मुंबई कोलाव्यामधनं साईडला निघालेलो. या स्टेशन काढल्या साईडला तिकडे वर स्टेशन आहे. स्टेशनमधनं मी रेल्वे पूर्ण झालं नाही. सायकल घेऊन ते जाऊ शकत नाही. लवकरात लवकर व्हिडिओ येईल. पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून देणार की काय भूताचा प्रकार आहे. त्यावर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, कारण की लॉंग व्हिडिओ लवकरच येणार नाही. आणि लॉंग व्हिडिओमध्येच तुम्हाला समजा गोष्टी समजायच्या, त्यामुळे सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ बघा. हर हर महादेव.